नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात सर्व? मस्त मजेत ना? मी शांताराम लाडक्या लाडे, ठाणे महानगरपालिका माध्यमिक शाळा क्रमांक 2, उत्तरसर कळवा. आज आपल्यासमोर मी पुन्हा आलेलो आहे भूगोल हा विषय घेऊन. आज आपण इयत्ता 9वी विषय भूगोल या भूगोल या विषयातील आपण घटक 9वा आहे. या 9व्या प्रकरणातला व्यापार हे प्रकरण आपण शिकणार आहोत. व्यापार हे प्रकरण शिकणार आहोत. व्यापार म्हणजे काय हे तुम्हाला माहितीच असेल. व्यापार हा शब्द आपण ऐकलेलाच आहे. व्यापार कशाला म्हणतात? तर एखादी वस्तू आपण व्यापार म्हणजे काय मित्रांनो? तर व्यापार म्हणजे ग्राहक आणि दुकानदार यांच्यात होणाऱ्या देवाणघेवाण म्हणजेच व्यापार. जे आपण आणि दुकानदार याच्यामध्ये ती देवाणघेवाण होते त्याला व्यापार असे साध्या भाषेमध्ये म्हटलं जातं. पुस्तकी आणि अर्थव्यवसायीय भाषा आपण पुढे शिकणारच आहोत. व्यापार म्हणजे काय? तर आपल्याला या खरेदी विक्री ही व्यापाराची मुख्य प्रक्रिया आहे. खरेदी विक्री ही व्यापाराची काय आहे? मुख्य प्रक्रिया आहे. व्यापार म्हणजे काय मी तुम्हाला सांगितलं की व्यापार म्हणजे ग्राहक आणि दुकानदार यांच्यात होणाऱ्या देवाणघेवाण म्हणजे व्यापार. आपल्यामध्ये आपण आणि दुकानदार, आपण म्हणजे कोण? ग्राहक आणि दुकानदार याच्यामध्ये जी काय देवाणघेवाण होतं. उदाहरणार्थ आपण पेन घ्यायला गेलो, पेनची किंमत जी काय असेल, मूल्य जे असेल, किंमत म्हणजे मूल्य, जी काही किंमत असेल ती आपण देऊ 5 रुपये 10 रुपये. मग ती जी क्रिया होते त्याला व्यापार असे म्हणतात. आपण त्यांना पैसे देणार, ते आपल्याला वस्तू देणार. या प्रक्रियेला व्यापार असे म्हटलं जातं. तर आपण व्यापार हा च्या बाबतीत सविस्तर माहिती या प्रकरणातून घेणार आहोत. व्यापाराचे प्रकार, व्यापार म्हणजे काय, व्यापाराचे प्रकार आणि व्यापारामध्ये महत्त्वाचं काय आहे तर मागणी, खरेदी आणि विक्री, पुरवठा. व्यापारामध्ये काय होते? नेहमी मागणी खरेदी म्हणतात आणि विक्री पुरवठा ह्यामध्ये व्यापार होत असतो. हे आपण बघणार आहोत. दोघांचा मध्य दुवा, विक्री आणि मागणीचा दुवा काय आहे? व्यापार. तर व्यापार म्हणजे काय हे आपण या प्रकरणातून शिकणार आहोत. तत्पूर्वी आपल्याला काही करून पहा असं म्हटलेलं आहे. आपल्याला काही सूचना दिलेल्या आहेत. खालील माहिती मिळवा. काही प्रश्नाला धड्याच्या सुरुवातीला आपल्याला काही प्रश्न विचारलेले आहेत किंवा ते आपल्याला काही क्रिया करायला सांगितलेल्या त्या आपण वर्गात करायच्या आहेत. हे तुम्ही करणार आहात. त्या मी एक क्रिया वाचतो की घरातील दैनंदिन गरजेच्या वस्तूंची यादी तयार करा. म्हणजे आपल्या घरातील दैनंदिन रोजच्या ज्या काही गरजेच्या रोजची जी काही गरज आहे त्या गरजेवरती त्या वस्तूंची यादी तयार करायची आहे. म्हटलेलं आहे की घरातील दैनंदिन गरजेच्या वस्तूंची यादी तयार करा. आपल्याला दैनंदिन अन्न वस्त्र निवारामध्ये ज्या काही दैनंदिन गरजा आहेत त्या दैनंदिन गरजांची यादी तयार करायची आहे. आपण आता शाळेय वस्तू कुठल्या, शाळेत उपयोगासाठी असणाऱ्या वस्तू कुठल्या आपल्याला? तर पेन, वही, पुस्तक ह्या दैनंदिन गरजेतल्याच वस्तू आहेत. त्याच्यानंतर आपल्या घरातील अन्न वस्त्र निवारामधल्या अन्नामध्ये आपण तांदूळ, ज्वारी, भाकरी हे काय अन्न पदार्थ आहेत ते घेतो. वस्त्रामध्ये कपडे निवाऱ्यासाठी आणि घर, हे ह्या काय गरजा आहेत, ह्या दैनंदिन गरजा आहेत आणि त्या अशा पद्धतीने आपल्याला यादी तयार करायची आहे. या वस्तूंचा वापर कोण कोण करते? आपण जी काही यादी तयार करणार आहोत त्या घरातील जी काही वस्तूंची यादी तयार करणार, त्या वस्तू कोण कोण वापरतोय ते आपल्याला लिहायचं आहे. त्याच्यानंतर आहे या वस्तूंचा पुरवठा तुम्हाला कुठून होतो ते त्यापुढे लिहा. म्हणजे आपली एखादी वस्तू लिहिली, पेन लिहिलं तर आपण पेन कुठून आणला? आपण दैनंदिन रोज पेन वापरतो. तर त्या वस्तूचा पुरवठा कोण करतो? दुकानदार करतो, व्यापारी करतो. ते आपल्याला तिथे लिहायचे, त्यापुढे लिहायचे आहे. वही कुठून आणली, कोण पुरवतो,
इतर भाजीपाला जर आणल्या तर कुठून कोणाकडून भाजीपाला विक्रेत्याकडून आणल्या का काय, जे आपल्याला वस्तू आपण यादी तयार करणार आहोत त्याच्या पुढे ते लिहायचे आहे. या यादीतील वस्तू तुम्ही कुठून खरेदी करता ते म्हटलेले आहे. या वस्तू तुम्ही जिथे खरेदी केल्या असतील तिथे या वस्तू कुठून आल्या व त्यांचा मूळ स्रोत कोणता याची माहिती घ्यावं. या यादीतील वस्तूंच्या नावापुढे लिहा. अशा पद्धतीने आपल्याला ते यादीमध्ये लिहायला सांगितलेलं आहे. हे जर आपल्याला करून पाहायला सांगितलेलं आहे की दैनंदिन रोजच्या आपल्या वहीमध्ये आपल्या ह्या सर्व याद्या तयार करायच्यात आणि त्या पद्धतीने आपल्याला ते लिहायचे. तुम्ही जे ह्या दिलेल्या प्रश्नांची किंवा जी काही क्रिया सांगितलेली तुम्ही तुमच्या वहीत करणारच आहे, त्याचा फायदा आपल्याला आपल्या शाळेय अंतर्गत जी काही परीक्षा होतील त्याच्यासाठी विचारला जाऊ शकतात. तुम्ही ते करून ठेवायचे. आपण आता व्यापार म्हणजे काय ह्या धड्याला सुरुवात करूया. आता वरील जमा केलेल्या माहितीवरून म्हणजे आपण जे काय प्रश्न 4-5 प्रश्न वाचले सांगितले तुम्हाला, त्या प्रश्नाची माहिती जी जमा केलेली आहे वरील जमा केलेल्या माहितीवरून तुमच्या असे लक्षात येईलच की जर ती माहिती आपण लिहिली व्यवस्थित आपल्या असे लक्षात येईल की आपल्या गरजेच्या वस्तू आपण आपल्या परिसरातील दुकानामधून किंवा बाजारातून किंवा मॉल इत्यादी ठिकाणून खरेदी करतो. आपल्या दैनंदिन ज्या गरजा आहेत त्या गरजा भागवण्यासाठी लागणाऱ्या ज्या वस्तू आहेत त्या आपल्या परिसरातील काही दुकानातून आपण खरेदी करतो, बाजारातून खरेदी करतो, कधी मॉलमध्ये आपण जाऊन खरेदी करत असतो. इत्यादी ठिकाणांवर आपण त्या खरेदी करत असतो. आपल्याला आवश्यक असणाऱ्या ज्या काही वस्तू आहेत दैनंदिन गरजा भागवण्यासाठी आपण कुठे कुठे जातो तर दुकानात जातो, बाजारात जातो, मॉलमध्ये जातो आणि आपल्या दैनंदिन ज्या गरजा आहेत किंवा ज्या आपल्याला वस्तू लागतात त्या आपण खरेदी करत असतो. बहुतेक सर्व विक्रेते स्वतः कोणताही माल किंवा वस्तू बनवत नाहीत. तर मी पेन विकत असेल, उदाहरणार्थ माझा पेन विकण्याचं दुकान आहे किंवा मी पेन विक्रेता आहे, तर मी स्वतः कधी पेन तयार करणार नाही, माझ्याकडे कंपनी नाही. म्हणजे असं म्हटलेलं आहे की सर्व विक्रेते स्वतः कोणताही माल किंवा वस्तू बनवत नाही. म्हणजे प्रत्येक विक्रेता हा स्वतः माल तयार करतो असं नाही, तर त्याला त्या वस्तू ते कुठून तरी आणतात. या सगळ्या वस्तू आपल्या परिसरात तयार होत असतात. ज्या आपण वस्तू विकतो त्या आपल्या परिसरात तयार होत असतात ना, आपण तिकडनं त्या घेतो आणि बाजारात विक्रीस आणत असतो. जो व्यापारी असतो किंवा दुकानदार असतो तो स्वतः कधी वस्तू तयार करत नाही. काय करतो, त्या परिसरामध्ये ज्या वस्तू तयार होतात तिकडनं तो खरेदी करतो आणि आपल्या दुकानात आणून ते विक्रीस लावत असतो आणि आपण ते घेत असतो. ग्राहक म्हणून आपण त्या वस्तू घेत असतो. म्हणून म्हटलं आहे की सर्व विक्रेते स्वतः कधीही माल किंवा वस्तू बनवत नाही. त्या वस्तू ते कुठून तरी आणत असतात. व्यापारी किंवा दुकानदार, विक्रेता हा त्या वस्तू कुठून तरी आणत असतात, स्वतः कधी तयार करत नाहीत. या सगळ्याच वस्तू आपल्या परिसरात तयार होत असतात. ज्या काही वस्तू असतील आपल्या या दुकानदाराकडे ज्या वस्तू तयार होतात त्या वस्तू त्या परिसरामध्ये कधी कधी तयार होत असतात. त्यालाच घाऊक बाजारपेठ, कारखाने, कृषी उत्पन्न बाजार समित्या इत्यादी ठिकाणाहून या वस्तू प्रथम किरकोळ विक्रेत्याकडे पुढे आपल्यापर्यंत पोहोचत असतात. आपल्यापर्यंत येणाऱ्या ज्या वस्तू असतात त्या कुठून येत असतात तर किंवा घाऊक बाजारपेठ असते. सुरुवातीला घाऊक बाजारपेठ असतो. त्या घाऊक बाजारपेठामध्ये तो व्यापारी जाणार, दुकानदार जाणार, तिकडनं वस्तू घेणार आणि नंतर ते आपल्यापर्यंत येणार. तो प्रथम किरकोळ विक्रेत्याकडे जाते, कारखान्यामध्ये जाणार आणि कारखान्यामध्ये माल तयार असेल तर तो खरेदी करणार आणि मग आपल्यापर्यंत येणार, म्हणजे ग्राहकापर्यंत येणार. त्याच्यानंतर कृषी उत्पन्न बाजार म्हणजे आपल्या पालेभाज्या घेत असतो बघा, गहू तांदूळ घेत असतो, हे कृषी बाजार समित्यामध्ये अगोदर माल आणला जातो आणि तिथून मग
किरकोळ विक्रेत्याकडे विकला जाऊन त्याच्यानंतर आपल्याकडे पर्यंत हा माल येत असतो. म्हणून म्हटलेलं आहे की घाऊक बाजारपेठामध्ये किंवा कारखान्यामध्ये, कृषी उत्पन्न बाजार समित्यामध्ये या ठिकाणाहून वस्तू प्रथम किरकोळ विक्रेत्याकडे आणि पुढे आपल्यापर्यंत पोहोचतात, म्हणजे ग्राहकापर्यंत पोहोचतात. जी काही समित्या आहेत किंवा बाजारपेठ आहेत तिथून प्रथम किरकोळ विक्रेत्याकडे त्या वस्तू पोहोचतात, त्याच्यानंतर ते ग्राहकापर्यंत म्हणजे आपल्यापर्यंत पोहोचतात. किंवा आपण विक्रेते असेल तर आपण त्या आपल्या समोरचा जो ग्राहक आहे त्याला आपण त्या पुरवणार आहोत. व्यापार म्हणजे काय आणि कशा पद्धतीने की आपल्या ज्या वस्तू आहेत, आपल्याला दैनंदिन गरजा ज्या गरजा आहेत त्या गरजासाठी लागणाऱ्या वस्तू ह्या आसपासच्या दुकानामधून किंवा मॉलमधून किंवा बाजारपेठेतून आपण त्या खरेदी करत असतो. बहुतेक सर्व विक्रेते स्वतः कोणता माल किंवा वस्तू बनवत नाहीत, त्या वस्तू ते कुठून तरी आणतात. या सगळ्या वस्तू आपल्या परिसरात तयार होत असतात. घाऊक बाजारपेठ, कारखाने, कृषी उत्पन्न बाजार समित्या इत्यादी ठिकाणी या वस्तू प्रथम किरकोळ विक्रेत्याकडे व पुढे ते आपल्यापर्यंत पोहोचत असतात. अशा पद्धतीने दैनंदिन जीवनात आपल्याला आपल्या विविध गरजा असतात. दैनंदिन जीवनामध्ये रोजचे जीवन जगत असतो आपण, तेव्हा आपल्या जीवनामध्ये विविध गरजा असतात. गरजा हे माणसाच्या भरपूर आहेत, विविध प्रकारच्या असतात. या गरजा पूर्ण करण्यासाठी आपण विविध वस्तूंची खरेदी करतो, म्हणजे आपण मागणी करत असतो. आपण रोजचे जीवन जगत असताना विविध आपल्या मानवाच्या किंवा माणूस म्हणून आपल्या विविध प्रकारच्या गरजा असतात आणि ह्या गरजा आपण कुठून भागवत असतो. ह्या गरजा पूर्ण करण्यासाठी आपण विविध वस्तूंची खरेदी करत असतो. आपल्याला दैनंदिन जीवन जगत असताना आपल्या पेनची आवश्यकता आहे, आपल्याला मोबाईलची आवश्यकता आहे, आपल्याला लॅपटॉपची आवश्यकता आहे. तर आपण ह्या जी गरजा आहेत ह्या गरजा पूर्ण करण्यासाठी विविध वस्तूंची खरेदी करतो, म्हणजेच आपण काय करतो, त्या वस्तूची मागणी करत असतो. आपल्याला आवश्यक असणाऱ्या वस्तू आपण काय करत असतो, मागणी करत असतो. म्हणजे रोजच्या दैनंदिन जीवनात आपल्या विविध गरजा असतात. या गरजा पूर्ण करण्यासाठी आपण वस्तूंची खरेदी करतो, म्हणजेच मागणी करतो. मागणी कशाला म्हणतात, आपल्या गरजा पूर्ण करण्यासाठी आपण जे काय वस्तू खरेदी करतो त्याला मागणी असे म्हणतात, थोडक्यात म्हणायचं झालं तर. म्हणून दैनंदिन जीवनात आपल्या विविध गरजा असतात. या गरजा पूर्ण करण्यासाठी आपण विविध वस्तूंची खरेदी करतो, म्हणजेच आपण मागणी करतो. या वस्तूंची मागणी पूर्ण करण्यासाठी वस्तूंचे उत्पादन केले जाते. आता आपल्याला आवश्यक असणारी वस्तूची काय करतो, आपण मागणी करतो. ती मागणी केल्यानंतर ती मागणी पूर्ण करण्यासाठी वस्तूचे उत्पादन केले जाते आणि वस्तूचा पुरवठा उत्पादक करतो, म्हणजे त्या घाऊक व्यापाराला तो विकत असतो. वस्तूंची मागणी होते आणि मागणीनंतर ती पूर्ण करण्यासाठी वस्तूचे उत्पादन होते. आपल्याला आवश्यकता असणारा वही, पेन, पुस्तक आवश्यकता आहे, तर आपण दुकानदाराकडे जाणार, मागणी करणार. दुकानदार काय करणार, उत्पादकाकडे मागणी करणार. उत्पादक कोणाकडे, जिथे तयार होतं त्याला मागणी करणार. मग वस्तूंचा पुरवठा उत्पादक करत असतो, म्हणजे त्या घाऊक व्यापाऱ्याला विकत असतो. कंपनीमध्ये तयार होणारा माल हा डायरेक्ट बाजारात विकला जात नाही, तो घाऊक व्यापाऱ्याला विकला जातो आणि घाऊक व्यापारातून आपल्यापर्यंत तो माल येत असतो. म्हणून वस्तूची मागणी पूर्ण करण्यासाठी वस्तूचे उत्पादन केले जाते आणि वस्तूचा पुरवठा उत्पादक करत असतो. वस्तूचा पुरवठा कोण करत असतो, वस्तूचा पुरवठा उत्पादक करत असतो, म्हणजे त्या घाऊक व्यापाऱ्याला विकत असतो. अशा प्रकारे एकमेकांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी वस्तूंची खरेदी आणि विक्री केली जात असते. म्हणजे एकमेकांची गरज असते. ग्राहक व्यापारावर अवलंबून असतो, व्यापारी ग्राहकावरती अवलंबून असतो. मागणी आणि पुरवठा आणि उत्पादक अशा 3 प्रकारचे व्यापारामध्ये महत्त्वाचे घटक आहेत.
आणि हे तिन्ही घटक एकमेकांवरती काय आहेत, अवलंबून आहेत. एकमेकांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी वस्तूची खरेदी विक्री केली जाते. आवश्यक असणारी त्याची खरेदी केली जाते. आपल्याकडे असणारी एखादी वस्तू आपण विकतो सुद्धा, त्याला खरेदी विक्री केली जाते. आपण वस्तूंची खरेदी करणारे ग्राहक असतो. वस्तूंची जी खरेदी करतो त्याला काय म्हणतात, ग्राहक. तसे वस्तूंचे उत्पादन करणारे उत्पादक असतात किंवा विक्री करणारे विक्रेते असतात. वस्तूंची मागणी करतो, खरेदी करतो म्हणजे आपण ग्राहक, आणि तसे वस्तूचे उत्पादन करणारे कोण असतात, उत्पादक. वस्तूचे उत्पादन करणारे कोण असतात, उत्पादक. उत्पादन करणारे कोण असतो, उत्पादक. त्याच्यानंतर ग्राहक कोण आहे, तर ग्राहक आपण आहोत. आणि विक्रेता. विक्रेता. तर ह्या व्यापारामध्ये महत्त्वाचे घटक आहेत कोण, उत्पादक, ग्राहक आणि विक्रेता. हे महत्त्वाचे व्यापारामध्ये महत्त्वाचे घटक आहेत. म्हणून अशा प्रकारे एकमेकांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी वस्तूंची खरेदी विक्री केली जाते. आपण वस्तूंची खरेदी करणारे ग्राहक असतो, तसेच वस्तूचे उत्पादन करणारे उत्पादक किंवा विक्री करणारे विक्रेते हे असतात. ग्राहक व विक्रेते वस्तूंची खरेदी विक्री किंवा देवाणघेवाण करतात, याला व्यापार संबोधतात. ग्राहक व विक्रेते. ग्राहक व विक्रेते. ग्राहक म्हणजे आपण आणि दुकानदार. विक्रेते कोण, दुकानदार. आणि ग्राहक म्हणजे आपण. म्हणजे ग्राहक आणि विक्रेते वस्तूंची खरेदी विक्री किंवा देवाणघेवाण करतात, यालाच व्यापार संबोधतात. व्यापार म्हणजे काय, देवाणघेवाण, वस्तूंची देवाणघेवाण, खरेदी विक्री, ही जी प्रक्रिया असते यालाच व्यापार असे संबोधतात. व्यापार म्हणजे काय, आपल्याला लक्षात आला असेल की ग्राहक व विक्रेता यांच्यामध्ये खरेदी विक्री किंवा वस्तूची देवाणघेवाण होते, ही प्रक्रिया जेव्हा घडते त्यालाच व्यापार असे संबोधतात. मागणी, खरेदी, व्यापार, विक्री, पुरवठा हे जे आहे हे व्यापारामध्ये महत्त्वाचं आहे. मागणी आणि खरेदी. मागणी आणि खरेदी, व्यापार आणि विक्री, पुरवठा हे फार महत्त्वाचं आहे व्यापारामध्ये. त्याच्यानंतर व्यापार ही एक महत्त्वाची आर्थिक क्रिया आहे. आर्थिक क्रिया आहे. व्यापार ही एक महत्त्वाची काय आहे, आर्थिक क्रिया आहे. टिंबटिंब हे एक महत्त्वाची आर्थिक क्रिया आहे, तर व्यापार हे एक महत्त्वाची आर्थिक क्रिया आहे. प्रश्न तर आपल्याला विचारला जाऊ शकतो की टिंबटिंब हे एक महत्त्वाची आर्थिक क्रिया आहे, तर व्यापार ही एक महत्त्वाची आर्थिक क्रिया आहे. व्यापार ही आर्थिक क्रिया काय आहे महत्त्वाची, तर अर्थव्यवस्थेमध्ये व्यापाराला फार महत्त्व आहे. आणि अर्थव्यवस्था, जर आपल्या अर्थव्यवस्थेत विकास करायचा झाला तर व्यापार विकसित होणे फार महत्त्वाचे. आणि व्यापार विकसित झाला तर आपली अर्थव्यवस्था व्यवस्थित होते. समाजातील लोकांचे आर्थिक जीवन एकमेकांवर अवलंबून असते. समाजामध्ये आपण जगतो, वाढतो, खेळत असतो, पण या समाज म्हणजे आपण सर्व, हे समाजाचे काही लोक आहेत, यांचे आर्थिक जीवन जे आहे हे एकमेकांवरती अवलंबून असते. कसे ते पुढे बघूया आपण, की समाजातील लोकांचं जीवन हे एकमेकांवरती अवलंबून असते. कशा पद्धतीने ते पुढे बघूया आपण. तर मगाशी सांगितल्याप्रमाणे की व्यापार एक महत्त्वाची आर्थिक क्रिया आहे. समाजातील लोकांचे आर्थिक जीवन एकमेकांवर अवलंबून असते. समाजातील लोक एकमेकांवरती अवलंबून असतात. मी तुमच्यावर असेल, आई वडील वरती, मुलगा मुलगी जी काय असेल त्याच्यावर अवलंबून असतात. आपण इतरही वस्तूच्या बाबतीत आपण इतरही लोकांवरती किंवा समाजातील घटकावरती आपण अवलंबून असतो. कोणताही प्रदेश किंवा देश स्वयंपूर्ण नसतो. कोणताही प्रदेश किंवा देश हा काय स्वयंपूर्ण नसतो. लोकांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी दोन प्रदेशात दरम्यान व्यापार होणे गरजेचे असते. आता कुठलाही प्रदेश म्हणा, व्यक्ती म्हणा किंवा देश म्हणा, व्यक्ती म्हणा, प्रदेश म्हणा किंवा देश म्हणा, हा स्वयंपूर्ण नसतो. म्हणजे सर्व गोष्टी त्याच्याकडे अवेलेबल
नसतात. कोणत्या ना कोणत्या गोष्टीसाठी कोणती ना कोणती गोष्ट त्याकडे कमतरता ही असते. स्वयंपूर्ण म्हणजे सर्व गोष्टी ज्याच्याकडे आहेत त्याला स्वयंपूर्ण म्हणतात. परंतु कोणताही प्रदेश किंवा देश किंवा व्यक्ती म्हणा ते स्वयंपूर्ण नसतो. कोणत्या ना कोणत्या गोष्टीसाठी त्याला एकमेकांवरती दुसऱ्या घटकावरती अवलंबून राहावं लागतं किंवा त्याची गरज दुसऱ्या घटकाकडून पूर्ण करून घ्यावीच लागते. लोकांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी दोन प्रदेशात दरम्यान व्यापार होणे गरजेचे आहे. आता देश आणि प्रदेशाचा विचार केल्यानंतर देश आणि प्रदेशामध्ये कोण राहते, तर लोक राहतात. तर लोकांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी दोन प्रदेशामध्ये कोण राहतात, लोक राहतात. मग या लोकांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी दोन प्रदेशात दरम्यान व्यापार होणे गरजेचं आहे. एका प्रदेशातील लोक दुसऱ्या प्रदेशातील प्रदेशावरती अवलंबून असणार. म्हणजे एखाद्या प्रदेशामध्ये आपल्या भारत हा कृषी प्रधान देश आहे. भारतामध्ये सर्वात जास्त शेती केली जाते आणि शेतीतून तांदळाचं उत्पादन जास्त काढलं जातं आणि तांदूळ निर्यात सुद्धा केले जातात. तर ह्या इतर देशांना सुद्धा निर्यात केले जातात. अशा प्रकारे एकमेकांवरती लोकांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी दोन प्रदेशाच्या दरम्यान आपल्याला व्यापार करणे फार गरजेचं आहे. प्रत्येक प्रदेशाची भौगोलिक परिस्थिती वेगळी असल्याने प्रत्येक प्रदेशात विशिष्ट वस्तूचे उत्पादन होत असते की प्रत्येक प्रदेश काय आहे, भौगोलिक दृष्ट्या बघितली तर त्याची परिस्थिती वेगवेगळी असते आणि प्रत्येक प्रदेशामध्ये होणारे उत्पादन हे विशिष्ट वस्तूचे उत्पादन होत असते. तर भारतामध्ये तांदळाचे उत्पादन जास्त आहे. तर प्रत्येक देशामध्ये तांदळाचं उत्पादन जास्त आहे असं नाही. आता महाराष्ट्रामध्ये तांदळाचं उत्पादन जास्त होतं, राजस्थानमध्ये होते का, नाही. मग त्या राजस्थानमध्ये तांदळाची जी गरज असेल, मागणी असेल, ती महाराष्ट्रामधून किंवा पंजाब इतर राज्यातून ती पूर्ण केली जाते. म्हणजे प्रत्येक प्रदेशाला एकमेकांवरती अवलंबून राहावं लागतं आणि एकमेकांच्या गरजा पूर्ण कराव्या लागतात. प्रत्येक प्रदेशाची भौगोलिक परिस्थिती जी असते त्यानुसार तिथे उत्पादन केलं जातं आणि वेगवेगळी असल्याने प्रत्येक प्रदेशात विशिष्ट वस्तूंचे उत्पादन होत असते. ज्या ठिकाणी एखादी वस्तू कमतरता असते तिथे त्या वस्तूला मागणी असते. म्हणजे एखादी वस्तू आपल्याकडे पेन नाही तर आपण पेनची मागणी करत असतो. त्याच पद्धतीने एखाद्या प्रदेशामध्ये ज्या वस्तूची कमतरता आहे त्या वस्तूची मागणी होत असते आणि त्या मागणीनुसार पुरवठा सुद्धा केला जातो. त्यालाच व्यापार असे म्हणतात. ज्या ठिकाणी वस्तूचे उत्पादन अतिरिक्त होते तेथून त्या वस्तूचे पुरवठा होत असतो. म्हणजे मगाशी उदाहरण सांगितलं की भारतामध्ये काय निर्यात केलं जातं, तांदूळ किंवा गहू हे निर्यात केले जातात. जर आपल्याला कधी कधी आपल्या भारतामध्ये दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली तर कधी कधी आपल्याला हे गहू, तांदूळ किंवा इतर वस्तू आपल्याला आयात कराव्या लागतात. अशा प्रकारे अतिरिक्त उत्पादन असणाऱ्या प्रदेशाकडून तुटवडा असलेल्या प्रदेशांकडे वस्तूची मागणीनुसार पुरवठा होत असतो. उदाहरणार्थ जम्मू काश्मीरमध्ये होणारे सफरचंदाचे उत्पादन भारतातील इतर राज्यात मागणी असलेल्या ठिकाणी पाठवले जातात. उदाहरण दिलेले आहे की जम्मू काश्मीरमध्ये प्रसिद्ध आहे सफरचंद शेती केली जाते आणि त्या सफरचंद इतर राज्यामध्ये मागणी असलेल्या ठिकाणी पाठवले जातात. आलं लक्षात? व्यापार आणि मागण्या आणि पुरवठ्याच्या संदर्भात कोणकोणत्या वस्तू आणि कशा पद्धतीने पूर्ण केल्या जातात व्यापाराच्या दृष्टीने ते बघितलं आपण. माहिती आहे का तुम्हाला? असं आपल्याला आहे पण साधारणतः त्याच्याबद्दल आपण माहिती करून घेऊया. वस्तू विनिमय पद्धत काय आहे, कशा पद्धतीने होती ते आपण बघूया. जुबेर सर, व्यापार ही संकल्पना अतिप्राचीन कालापासून अस्तित्वात आहे. व्यापाराच्या संदर्भात आपण बघूया. व्यापार ही संकल्पना काय आहे, अतिप्राचीन कालापासून अस्तित्वात आहे. आता अतिप्राचीन कालापासून फार जुन्या काळापासून ही व्यापार ही संकल्पना अस्तित्वात आहे.
प्राचीन आणि मध्ययुगीन काळात व्यापार ही वस्तू विनिमय पद्धतीद्वारे होत असे. म्हणजे प्राचीन आणि मध्ययुगीन या काळामध्ये व्यापार हा काय वस्तू विनिमय पद्धतीद्वारे होत असे. यामध्ये वस्तूंच्या बदल्यात वस्तूंची देवाणघेवाण होत असते. म्हणजे वस्तूच्या बदली वस्तू दिली जात होती, त्याला वस्तू विनिमय असे म्हणतात. वस्तूच्या बदल्यात वस्तू दिली जात होती. कधी? प्राचीन आणि मध्ययुगीन काळामध्ये. त्या काळामध्ये काय एखादं आपल्याला वस्तू लागली तर आपण ती आपल्याकडे जी वस्तू अतिरिक्त आहे ती त्याला द्यायची आणि त्याच्याकडून आपल्याला आवश्यकता असणारी वस्तू आपण घ्यायची, त्याला वस्तू विनिमय असे म्हणतात. ही कधी होती पद्धत? तर प्राचीन काळापासून आहे आणि मध्ययुगीन काळापर्यंत ती चालू होती. यामध्ये वस्तूंच्या बदल्यात वस्तूंची देवाणघेवाण होत असे. श्रमाच्या बदल्यात धान्य किंवा धान्याच्या बदल्यात तेल, मीठ, दूध, मध इत्यादी पदार्थांची देवाणघेवाण होत असे. जे काही धान्याच्या बदल्यात तेल, मीठ, दूध, मध इत्यादी पदार्थांची देवाणघेवाण होत असे. या व्यापारात चलनाचा वापर होत नव्हता. त्यावेळेमध्ये वस्तू विनिमय पद्धतीमध्ये चलनाचा वापर होत नव्हता. घरातील जुन्या कपड्यांच्या मोबदल्यात भांडी, डबे देणारे व्यावसायिक आजही दिसतात. म्हणजे आजही आपण वस्तू विनिमय पद्धत अनुभवतो, बघत असतो. जुन्या कपड्यांच्या मोबदल्यात आपल्याला भांडी, डबे देणारे व्यावसायिक आजही आपण आपल्या परिसरामध्ये बघत असतो. परंतु यामध्ये वस्तूंचे योग्य मूल्य ठरवताना अडचणी निर्माण होत असतात. आपण जे काही जुने कपडे देत असतो आणि नवीन त्यांच्याकडून ज्या वस्तू घेत असतो यांची काय किंमत ठरवणे फार अवघड जात असते, अडचणी निर्माण होत असतात. यावर उपाय म्हणून पुढे चलनाचा वापर सुरू झाला. आज आधुनिक जगात चलनाद्वारेच व्यापार होत असतो. आता आपण बघितलं तर या आधुनिक जगामध्ये चलनाचा व्यापार हा चलनाद्वारे होत असतो. परंतु आजही काही दुर्गम भागात आदिवासी जमातीमध्ये अल्प प्रमाणात वस्तू विनिमय पद्धत अस्तित्वात आहे. भारतामध्ये अजूनही काही आदिवासी जमातीमध्ये अल्प प्रमाणात म्हणजे थोड्या प्रमाणात काय वस्तू विनिमय पद्धत ही अजूनही अस्तित्वात आहे. यामध्ये आता सांगा पाहू आपल्याकडे आहे पुस्तकात पान नंबर 68 मध्ये. जुबेर सर स्टॉप कर. आपण पान नंबर 68 वरती बघूया. आपल्या स्लाइडवरती आकृती दृश्य व्यापार आणि अदृश्य व्यापार. दृश्य व्यापार म्हणजे काय? डोळ्याने दिसणारा व्यापार आणि अदृश्य व्यापार म्हणजे डोळ्यांना न दिसणारा अदृश्य व्यापार. याच्या संदर्भात आपण बघूया. त्या अगोदर आपल्याला पान नंबर 68 वरती व्यापारच्या संदर्भात सांगा पाहू हे सुद्धा आहे. व्यापार वस्तूची खरेदी विक्री होत हे आपण पाहिले, पण वस्तूची देवाणघेवाण न होता सुद्धा व्यापार होतो हे तुम्हाला माहिती आहे का? सांगा पाहू. हा भाग आपल्याला अभ्यासक्रमातून वगळण्यात आलेला आहे, परंतु आपल्या शालेय अभ्यासक्रमासाठी तो असू शकतो. फक्त मी वाचन करतो आणि त्याचाही तुम्ही थोडासा अभ्यास करा. भाजीपाला पैसे देऊन त्या बदल्यात भाजी मिळत असते. पुस्तकांची किंमत देऊन त्या बदल्यात पुस्तक मिळत असते. वाहनातून प्रवास केल्याबद्दल शुल्क द्यावे लागते व त्या बदल्यात कोणती वस्तू मिळते. डॉक्टर आणि वकील यांच्याकडून मिळालेल्या सल्ल्याबद्दल मोबदला द्यावा लागतो व त्या बदल्यात कोणती वस्तू मिळते. हे प्रश्न आहेत. तर आपल्याला अदृश्य आणि दृश्य व्यापार कोणत्या प्रक्रियेमध्ये आहे ते आपल्याला लिहायचं आहे. तुम्ही सिनेमा जाता तेव्हा सिनेमागृहात जाण्यासाठी तिकिटांचे शुल्क देऊन तिकीट द्यावे लागते. ते काय आहे? कुठला दृश्य व्यापार आहे की अदृश्य व्यापार ते आपल्याला लिहायचे आहे. तुम्ही केस करताना म्हणजे केस कापायला जाता, केस कापून घेता, त्यासाठी तुम्हाला मोबदला देतो. तुम्ही मोबदला देता तो काय असतो? दृश्य व्यापार आहे की अदृश्य व्यापार हे आपल्याला लिहायचं आहे.
आपण आता पुढे जाऊया. वरील घटनांमध्ये जेव्हा दृश्य वस्तूंची खरेदी विक्री होते तेव्हा त्यास दृश्य व्यापार असे म्हणतात. आता वरील आपल्या काही सांगापाहू मध्ये प्रश्न आहेत. त्या प्रश्नाचे दृश्य व्यापार आणि अदृश्य व्यापार काय आहेत त्याच्याबद्दल प्रश्न विचारले होते. या घटकामध्ये जेव्हा दृश्य वस्तूंची खरेदी विक्री होते असते, मग अशी बघते की दृश्य व्यापारमध्ये एक व्यापारी आहे, भाजीपाला विक्रेता आहे आणि एक ग्राहक आहे. ते एकमेकांचं देवाणघेवाण करत आहेत, म्हणजे व्यापार होत आहे, तिथे खरेदी विक्री होत आहे. आणि तो व्यापार कसा आहे? दृश्य व्यापार, आपल्याला डोळ्यात दिसतोय तो. आणि त्याच्यानंतर दुसऱ्या आकृतीमध्ये आकृती 9.2 मध्ये अदृश्य व्यापार आहे. डॉक्टर आणि पेशंट आहे, तिथे काही डॉक्टर त्या पेशंटला सल्ला मसल देत आहेत आणि त्यानुसार तिथे व्यापार होत आहे ते आपण बघत आहे. म्हणजे या घटकामध्ये जेव्हा दृश्य वस्तूंची खरेदी विक्री होते तेव्हा त्याला काय म्हणतात? दृश्य व्यापार असे म्हणतात. परंतु जेव्हा सेवांची देवाणघेवाण होते, म्हणजे सेवा केली जाते, डॉक्टर त्या रुग्णाची सेवा करतात, म्हणून जेव्हा सेवांची देवाणघेवाण होते तेव्हा त्यास अदृश्य व्यापार असे म्हणतात. हे व्यापाराचे दोन उदाहरणं आहेत. अदृश्य व्यापार म्हणजे काय की सेवांची देवाणघेवाण होते त्याला अदृश्य व्यापार असे म्हणतात, आणि वस्तूंची खरेदी विक्री होते त्याला दृश्य व्यापार असे म्हणतात. आपल्याला एका वाक्यात किंवा रिकाम्या रिकाम्या जागामध्ये प्रश्न विचारले जाऊ शकतो, किंवा एका वाक्यासाठी किंवा एक मार्कासाठी याच्यामध्ये प्रश्न विचारले जाऊ शकतात. त्याच्यानंतर व्यापाराचे प्रकार आपण बघणार आहोत. मगाशी सांगितल्याप्रमाणे की वरील घटकामध्ये जेव्हा दृश्य वस्तूंची खरेदी विक्री होते तेव्हा त्यास दृश्य व्यापार म्हणतात, परंतु जेव्हा सेवांची देवाणघेवाण होते तेव्हा त्यास अदृश्य व्यापार असे म्हणतात. व्यापाराचे प्रकार आहेत तिथे वस्तूच्या प्रमाणानुसार, वस्तूंची नगसंख्येनुसार, प्रदेश विस्तारानुसार, घाऊक व्यापार आणि किरकोळ व्यापार, देशांतर्गत व्यापार आणि आंतरराष्ट्रीय बहिर्गत व्यापार. व्यापाराचे प्रकार आहेत, किती आहेत तर 2 आहेत. वस्तूंच्या प्रमाणानुसार एक प्रकार आहे आणि प्रदेशाच्या विस्तारानुसार एक प्रकार आहे. त्याच्यानंतर दुसरा काय आहे? वस्तूंच्या प्रमाणानुसार जे काही व्यापार आहे त्यामध्ये घाऊक व्यापार आणि किरकोळ व्यापार. मग असे घाऊक आणि किरकोळ व्यापार बघितलं. त्याच्यानंतर प्रदेशानुसार व्यापार, देशांतर्गत व्यापार आणि आंतरराष्ट्रीय बहिर्गत व्यापार. देशामध्ये देशामध्ये होणारा व्यापार आणि आंतरराष्ट्रीय मध्ये एका देशातून दुसऱ्या देशात होणारा व्यापार, त्याला आंतरराष्ट्रीय व्यापार असे म्हणतात. तर ह्याच्याबद्दल आपण आता पुढे सविस्तर माहिती घेऊया. तर इथे टायपिंग मिस्टेक थोडीशी झालेली आहे, ती समजून घ्या. आपल्या पुस्तकामध्ये आहे पान नंबर 69 मध्ये उत्पादनाचे आहे, तिथे फक्त वस्तूच्या प्रमाणानुसार असं म्हटलेलं आहे. तर तिथे वाचायचं वस्तूच्या प्रमाणानुसार. पहिला प्रकार आहे आपला की वस्तूच्या संख्येच्या प्रमाणानुसार घाऊक व्यापार आणि किरकोळ व्यापार असे 2 प्रकार पडत असतात. आता व्यापाराचे किती प्रकार पडत असतात? तर व्यापाराचे 2 प्रकार पडत असतात. कुठले? घाऊक व्यापार आणि किरकोळ व्यापार. व्यापाराचे किती प्रकार आहेत? व्यापाराचे 2 प्रकार आहेत, घाऊक व्यापार आणि किरकोळ व्यापार. किरकोळ हे व्यापाराचे प्रकार आहेत. आता घाऊक व्यापार आपण बघणार. वस्तूच्या संख्येच्या प्रमाणानुसार घाऊक व्यापार आणि किरकोळ व्यापार असे 2 प्रकार पडत असतात. वस्तूच्या प्रमाणानुसार किती प्रकार पडतात? 2. घाऊक व्यापार आणि किरकोळ व्यापार. तर आपण घाऊक व्यापाराच्या संदर्भात बघूया.
व्यापारी मोठ्या प्रमाणावर मालाची खरेदी करत असतात. व्यापारी काय करत असतात? मोठ्या प्रमाणावर मालाची खरेदी करत उत्पादकाकडून ही खरेदी थेट केली जाते. खरेदी केलेल्या मालाची विक्री देखील मोठ्या प्रमाणावर किरकोळ व्यापाऱ्यांना केली जाते. त्यावेळेस होणारा व्यापार म्हणजे घाऊक व्यापार होय. घाऊक व्यापारामध्ये काय मोठ्या प्रमाणावर मालाची खरेदी करतात. घाऊक व्यापारामध्ये काय होत असते की मोठ्या प्रमाणावरती मालाची खरेदी केली जाते. उत्पादनाकडून ही खरेदी थेट केली जाते. म्हणजे जो उत्पादन करत असतो त्याच्याकडून ही खरेदी केली जाते. खरेदी केलेल्या मालाची विक्री देखील मोठ्या प्रमाणावर किरकोळ व्यापाऱ्यांना केली जाते. जो आता उदाहरणार्थ मी व्यापारी आहे, मी काय करणार, मोठ्या प्रमाणावर उत्पादकांकडून माल घेणार आणि तो माल घेतलेला मी किरकोळ व्यापारी जे आहेत त्यांना तो काय करणार, विकणार. म्हणजे किरकोळ व्यापाऱ्यांना ती मोठ्या प्रमाणात विक्री केली जाते. त्यावेळेस होणारा व्यापार म्हणजे घाऊक व्यापार होय. मी उत्पादकाकडून माल घेतला आणि मी छोट्या किरकोळ व्यापाऱ्यांना माल विकला, त्यालाच घाऊक व्यापार असे म्हणतात. कारखानदार, शेतकरी इत्यादी कडून गाव व्यापारी मोठ्या प्रमाणावर मालाची खरेदी करत असतात. कारखानदार असतो किंवा शेतकरी इत्यादीकडून आपण मोठ्या प्रमाणात मालाची खरेदी करत असतो. उदाहरणार्थ आंब्याचे किंवा संत्र्यांचे बागायतदार बागेचे संपूर्ण उत्पादन व्यापार विकत असतात. ग्राहक, आता किरकोळ व्यापार बघूया आपण. घाऊक व्यापार बघितलेला आहे, हे उदाहरण दिले. आंब्याचे किंवा संत्र्यांचे बागायतदार बागेचे संपूर्ण उत्पादन असते ते ग्राहकाला व्यापाऱ्याला विकत असतात. उदाहरणार्थ माझे आंबा बाग आहे, तर मी माझ्या बागेमध्ये आंबा जो तयार होईल तर मी एखाद्या मोठ्या व्यापाऱ्याला विकणार, म्हणजे त्यालाच घाऊक व्यापार असे म्हणतात. डायरेक्ट विकणार की मी एखादं दुकान काढून तिथे विकत बसणार नाही. तर माझ्या बागेमध्ये जे आंब्याचे उत्पादन होते ते किंवा संत्र्याचे उत्पादन होते ते बागायतदार संपूर्ण उत्पादन ते एखाद्या मोठ्या व्यापाऱ्याला विकतात, त्याला घाऊक व्यापार असे म्हणतात. तर किरकोळ व्यापार म्हणजे मोठ्या घाऊक व्यापाऱ्याकडून माल घेऊन व्यापारी थेट उपभोक्त्याला विकतात, अशा व्यापाऱ्यास किरकोळ व्यापारी किंवा व्यापार असे म्हणतात. उदाहरण आपण आता भाजीपाला वगैरे घेत असतो, फळभाज्या वगैरे घेत असतो, तर हे किरकोळ व्यापारी असतात. हे घाऊक व्यापाऱ्याकडून माल घेतच असतात आणि ते विकत असतात. म्हणजे मोठ्या घाऊक व्यापाऱ्याकडून माल ते व्यापारी थेट उपभोक्त्याला विकतात आणि अशा व्यापारास किरकोळ व्यापार असे म्हणतात. यामध्ये वस्तूंचे प्रमाण कमी असते. किरकोळ विक्री करणारे दुकानदार, मंडईमधील भाजी विक्रेते इत्यादी. आता किरकोळ व्यापारी कोण आहेत, तर दुकानदार. मंडई म्हणजे ते आपल्याला भाजीपाला विकतात किंवा फळ विकतात, यांना काय म्हणतात, किरकोळ व्यापारी असे म्हणतात. आणि घाऊक व्यापारी म्हणजे मोठ्या प्रमाणात तिथे देवाणघेवाण केली जाते. तर प्रदेश विस्तारानुसार बघूया आपण. व्यापाराचा प्रकार बघितला वस्तूच्या प्रमाणानुसार, आणि आता दुसरा प्रकार आहे प्रदेश विस्तारानुसार. आता व्यापाराचे प्रकार वस्तूच्या प्रमाणानुसार बघितलं, घाऊक व्यापार आणि किरकोळ व्यापार. हे आपल्याला जी आकृती आहे याच्यामध्ये पूर्ण करायला आपल्या परीक्षेला येऊ शकते. व्यापाराचे प्रकार 1-2 लिहिलेले असतील, 1-2 आपल्याला विचारले असतील 1 मार्कासाठी, तर आपल्याला ते लिहायचे आहे. वस्तूंच्या प्रमाणानुसार, त्याच्यानंतर प्रदेश विस्तारानुसार, आणि त्याच्या खाली व्यापार, घाऊक व्यापार आणि किरकोळ व्यापार, त्याच्यानंतर देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय. दुसरा प्रकार आहे प्रदेश विस्तारानुसार. मालाची खरेदी विक्री किंवा विविध स्तरावर होत असते. त्यानुसार स्थानिक, विभागीय, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय व्यापाराचे प्रकार होत असतात. प्रदेश विस्तारानुसार काय असतं, मालाची खरेदी विक्री विविध स्तरावर होत असते. मालाची खरेदी विक्री कशी विविध स्तरावर होत असते. त्यानुसार स्थानिक, विभागीय, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय व्यापाराचे प्रकार होत असतात. आता प्रदेशानुसार प्रकार वेगळे पडतात आणि वस्तूच्या प्रमाणानुसार प्रकार वेगळे आहेत. तर प्रदेशाच्या विस्तारानुसार स्थानिक, विभागीय, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय व्यापार हे प्रकार होत असतात. आता देशांतर्गत व्यापार काय आहे ते आपण बघूया.
देशांतर्गत नावाप्रमाणे देशामध्ये देशामध्येच होणारा जो व्यापार आहे त्याला देशांतर्गत व्यापार असे म्हणतात. तर देशामध्ये आपल्या अनेक घटक राज्य आहेत. या घटक राज्यातून त्या घटक राज्यात होणारे व्यापार म्हणजे देशांतर्गत व्यापार. एखाद्या देशातील वेगवेगळ्या प्रदेशामध्ये हा व्यापार होतो. देशाचा आकार, साधन संपत्तीचा उपलब्धता, विविधता, वितरण यांचा परिणाम प्रामुख्याने देशांतर्गत व्यापारात होत असतो. लोकसंख्येचे प्रमाण, वाहतूक, संदेशवहन सुविधा, लोकांचे राहणीमान, विपणन व्यवस्था यांचाही परिणाम देशांतर्गत व्यापारावर होत असतो. आता इथं देशांतर्गत व्यापारामध्ये काय आहे महत्त्वाचं की एखाद्या देशातील वेगवेगळ्या प्रदेशामध्ये, आता मगाशी तुम्हाला सांगितलं की आपला भारत हा देश आहे. भारत या देशामध्ये अनेक घटक राज्य आहेत. या प्रदेशामध्ये हा व्यापार होत असतो. देशाचा आकार, साधन संपत्तीचा उपलब्धता, विविधता, जे काय प्रत्येक राज्यामध्ये साधन संपत्ती सारखी नाही. एखाद्या ठिकाणी फळाचं उत्पादन जास्त होतं, जसं आपण बघितलं जम्मू काश्मीरमध्ये सफरचंद जास्त उत्पादन होतं, तर महाराष्ट्रामध्ये ते कमी प्रमाणात. तर साधन संपत्ती उपलब्धता आणि विविधता, वितरण यांचा परिणाम प्रामुख्याने देशांतर्गत व्यापारामध्ये होत असतो. लोकसंख्येचे प्रमाण, वाहतूक, संदेशवहन सुविधा, लोकांच्या राहणीमान, विपणन व्यवस्था यांचाही परिणाम देशांतर्गत व्यापारावर होत असतो. भारतात भौगोलिक घटकातील विविधता आणि जास्त लोकसंख्या या घटकामुळे अंतर्गत व्यापार मोठ्या प्रमाणात होतो. अंतर्गत व्यापाराच्या विकासावर देशाचा विकास अवलंबून असतो, म्हणजेच हा संबंध धनात्मक असतो. आता धनात्मक संबंध कसा असतो तर भारतात भौगोलिक घटकातील विविधता आहे. भारतामध्ये अनेक प्रकारचे भौगोलिक घटक आहेत. विविध प्रकारचे भौगोलिक घटक आहेत. जास्त लोकसंख्या आहे भारतामध्ये. या घटकामुळे काय होते, अंतर्गत व्यापार मोठ्या प्रमाणात होत असतो. अंतर्गत व्यापाराच्या विकासावर देशाचा विकास अवलंबून असतो. आता देशाचा विकास कशावर अवलंबून असतो तर देशांतर्गत होणाऱ्या व्यापारावर देशाचा विकास अवलंबून असतो. म्हणजेच हा संबंध कसा आहे, धनात्मक संबंध आहे. आता देशांतर्गत होणारा व्यापार कसा आहे, धनात्मक संबंध आहे. आणि कशावर अवलंबून असतो, देशाचा जर अंतर्गत व्यापार विकसित झाला तर देशाचा विकास हा होत असतो. म्हणून देशाचा विकास होणे हा अंतर्गत व्यापाराचा विकासावर अवलंबून असतो. अशा प्रकारे हे प्रकरण आपण इथेच संपूया आणि पुढच्या तासाला आपण पुढचं जे काय आहे प्रकरण आपण ते पूर्ण करूया. नमस्कार. पुढे आपलं आंतरराष्ट्रीय व्यापार.